चला, आज तातडीने ही पत्रकार परिषद बोलवायचं कारण असं की मुंबई शहरामध्ये अति महत्त्वाच्या, अति आवश्यक अशा असलेल्या मुंबई कोस्टल रोड प्रोजेक्टच्या संदर्भामध्ये या आधी सुद्धा मी काही गोष्टी मुंबई महानगरपालिका प्रशासनासमोर आणि जनतेसमोर आणल्या। 6 सप्टेंबर 2021 ला मी माननीय मुंबई महानगरपालिका आयुक्तांना एक पत्र लिहिलं। त्या पत्रामध्ये सगळ्या गोष्टी मी स्वयं स्पष्ट केल्या होत्या। त्याच दिवशी पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा जनतेसमोर हे सगळे मुद्दे मी मांडले। अतिशय तत्परतेने आणि तातडीने सर्वसाधारणतः अशा पद्धतीची महानगरपालिकेच्या कार्यपद्धतीची मुंबईकरांना सवय नाही, तरी 6 सप्टेंबरला मी पत्र लिहिलं। लगेच 6 सप्टेंबर संध्याकाळपर्यंत मुंबई महानगरपालिका जनसंपर्क विभागाने एक प्रसिद्धी पत्रक काढलं आणि त्या पत्रकामध्ये सर्व ज्या गोष्टींना मी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिलं त्या सर्व गोष्टी महापालिका प्रशासनाने फेटाळल्या। तातडीने आणि तत्परतेने उत्तर देण्यामध्ये त्यांनी ही सांगून टाकलं की जे महत्त्वाचे मुद्दे आम्ही जनतेसाठी उचलतो त्यामध्ये काही तथ्य नाही, पण जे सर्वसाधारणतः आपण बघत असतो, घाई गडबडीमध्ये चुका नेहमीच होतात। त्या चुका मुंबई महानगरपालिका प्रशासनाने आणि सत्ताधाऱ्यांनी केल्या। मी त्यावेळेला 6 सप्टेंबरला आरोप केला होता, माहिती दिली होती की मुंबई कोस्टल रोड प्रोजेक्ट मध्ये 1000 कोटीचा घोटाळा आहे। दुसरं मी असं म्हटलं होतं त्याही वेळेला की निकृष्ट आणि अप्रमाणित भरणीचा माल आणि खाणीत नाही सगळा माल रिक्लेमेशन भरणीसाठी घेतला जातो आहे। याची एसआयटी चौकशीची मागणी मी केली होती आणि यामध्ये सत्ताधाऱ्यांची सहभागी आणि भागीदारी आहे। सत्ताधारी म्हणजे सत्ताधारी शिवसेनेची, हे आज पुन्हा एकदा मी त्या ठिकाणी स्पष्ट करतोय। आणि आज मी या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेने मुंबईकरांसमोर असत्य आणि खोटं कसं सांगितलं आणि या भ्रष्टाचाराला लपवाछपवी करून त्याच्यावर पांघरून घालण्याचं काम सत्ताधारी शिवसेना कशी करते याचे पुरावेच आज मी या ठिकाणी द्यायला ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे। मित्रांनो, त्यावेळेला मी म्हटलं होतं की 1000 कोटीचा भ्रष्टाचार झालाय। आज मी महापालिकेवर आणि सत्ताधाऱ्यांवर थेट हा आरोप करतोय की भ्रष्टाचार, अपव्यवहार आणि लूटमार, मुंबईकरांची लूटमार ही 1600 कोटीची आहे। मुंबई कोस्टल रोड प्रोजेक्ट मध्ये भ्रष्टाचार, अपव्यवहार आणि लूटमार महापालिका आणि सत्ताधाऱ्यांची 1600 कोटीची आहे। मुंबईकरांच्या खिशातून कर रूपाने जो जमवलेला निधी आहे त्या निधीतून जो हा प्रकल्प होतोय त्या 14,000 कोटी रुपयाच्या प्रकल्पात मुंबईकरांचे पैसे गेले वाहून। अशा पद्धतीचा कारोबार चाललाय। तिसरं, मुंबई कोस्टल रोड प्रोजेक्ट मध्ये
कोस्टलच्या कामात भ्रष्टाचाराचा तवंग आता यायला लागलाय. कोस्टल रोडच्या कामात भ्रष्टाचाराचा तवंग. चौथं, वर्षानुवर्ष मुंबईतल्या मुंबईकरांना त्रास देणाऱ्या कार्यपद्धतीने गल्लीतले जसे डांबरीकरणाचे रस्ते बनवले जातात, त्याच कट कमिशनच्या कार्यपद्धतीने रस्त्यातले डांबरीकरण आणि आता त्याच कार्यपद्धतीने मुंबई कोस्टल रोड चं काम निकृष्ट दर्जाचं होत आहे, हा आमचा आरोप आहे. मुंबई कोस्टल रोडच्या कामाचा दर्जा सांभाळला जात नाही, ते निकृष्ट दर्जाचं होत आहे. करून दाखवलं म्हणणारे आता हे काय करून दाखवत आहेत, हा आमचा प्रश्न आहे. हा सगळा प्रकल्प मुंबईकरांच्या जीवाशी खेळ आहे, आमचा पाचवा आरोप आहे. म्हणजे आर्थिक घोटाळा तर आहेच, पण मुंबईकरांच्या जीवाशी खेळ अशा पद्धतीने केला जातोय. आज मी फक्त एका विषयापुरताचे पुरावे घेऊन आलोय, ते म्हणजे पॅकेज 1, जे या कामातलं पॅकेज 1 आहे. ज्यामध्ये प्रियदर्शनी पार्क टू बरोडा पॅलेस एवढंच काम आणि एवढ्याच कामाबद्दलची फक्त डिसेंबर 2019 ते डिसेंबर 2020 या एका वर्षाचीच पॅकेज 1 वर्ष 1 एवढ्याच कामातली अपव्यवहार आणि भ्रष्टाचाराचे पुरावे मी आपल्यासमोर देतोय. या संपूर्ण कामाला, या प्रोजेक्टला, या प्रकल्पाला सुचानुरूप पद्धतीने, कायदेशीर पद्धतीने दर्जा राखत काम करण्यासाठी महापालिकेच्या स्थायी समितीने 2 प्रकारचे एक्सपर्ट कन्सल्टंट नेमले. एक जनरल कन्सल्टंट आणि दुसरा प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट. प्रकल्प व्यवस्थापन यासाठी एक कन्सल्टंट आणि सर्वसाधारण सर्व कामांसाठी एक कन्सल्टंट. कल्पना ही होती की आंतरराष्ट्रीय दर्जाचं बांधकाम असलेला आमचा कोस्टल रोड होईल आणि केवळ तेवढ्यासाठी आपला ड्रीम प्रोजेक्ट असल्याच्याच भावनेने भारतीय जनता पक्षाचे नेते आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या कोस्टल रोडच्या सर्व परवानग्या केंद्रातून आणून दिल्या. पण आम्हाला हे माहितीच नव्हतं. मी म्हण पूर्ण मांडणार नाही, पण जित्याची खोड जातच नाही. आणि त्यामुळे मुंबईकरांच्या जीवाशी आवश्यक असलेल्या प्रकल्पात 14,000 कोटी जात असणाऱ्या प्रकल्पात काम दर्जा सांभाळून होईल म्हणून या सगळ्या परवानग्या दिल्या. कन्सल्टंट अपॉइंट झाला आणि काम मात्र दर्जाहीन आणि निकृष्ट दर्जाचं होतंय. आणि ते होऊ नये म्हणून या 2 कन्सल्टंटना 600 कोटी रुपये स्थायी समितीने मंजूर केले आहेत. 600 कोटी मित्रांनो. कोण आहे ते कन्सल्टंट? जनरल कन्सल्टंट आहे एईकॉम, AECOM. एईकॉम हा जनरल कन्सल्टंट, सर्वसाधारण कन्सल्टंट आहे. आणि पॅकेज 1 साठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणजे प्रकल्प व्यवस्थापन कन्सल्टंट लुईस बर्गर, आंतरराष्ट्रीय कंपनी लुईस बर्गर. टेक्निकल कन्सल्टंट PMC मध्ये स्टफ
नावाचा कन्सल्टंट आहे, तोही आंतरराष्ट्रीय दर्जाचा, आंतरराष्ट्रीय कंपनीचा. आणि E&Y या 2 कन्सल्टंटना म्हणून 600 कोटी का दिले? तर सर्वसाधारण कन्सल्टंटने महापालिकेला त्या ठिकाणी सल्लामसलत करणं, दिशादर्शन करणं की काम योग्य कायदेशीर दर्जाने होईल यासाठी पैसे दिले. आणि प्रकल्प व्यवस्थापन कन्सल्टंट म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंटला त्या योग्य ठेकेदाराला असलेल्या अटी शर्तीप्रमाणे काम होईल याच्यावर देखरेख करण्यासाठी पैसे दिले. मी आरोप केला होता, ज्याला महापालिकेने एका वाक्यात फेटाळलं, असं काही झालं नाही. त्यातला पहिला टप्पा जो आहे तो म्हणजे अप्रमाणित अशा खाणीमधून, म्हणजे या PMCने कन्सल्टंटने भराव करण्याचा भरणीचा माल कुठून घेतला पाहिजे, तो काय दर्जाचा असला पाहिजे, त्या खाणीमधून कुठला माल घेतला पाहिजे, या 3 गोष्टीसाठी खाणी क्वारीज या सर्टिफाय केल्या, त्या प्रमाणित केल्या. त्या सोडून म्हणजे कन्सल्टंटने सांगितलेल्या प्रमाणित केलेल्या खाणी सोडून अन्य खाणीतून ज्या अप्रमाणित आहेत अशा 6 खाणीमधून, क्वारीजमधून या ठेकेदाराने मुंबईच्या समुद्रात भरणी रिक्लेम करण्यासाठी निकृष्ट दर्जाचा माल घेतला. त्या क्वारीज आहेत गव्हाण 3556/9 यांची श्री कन्स्ट्रक्शन, ही पहिली क्वारी खाण श्री कन्स्ट्रक्शन. दुसरी कुंडेवाळ सिरियल नंबर 41/1 यांची वैभव कन्स्ट्रक्शन. तिसरं भतात कन्स्ट्रक्शन. चौथं दीप इन्फ्रा. पाचवं कुंडेवाळ सिरियल नंबर 51/2 आणि 6वी खाण कुंडेवाळ सिरियल नंबर 58. या 6ही खाणी, या 6ही क्वारीज अप्रमाणित आहेत. प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्ट, जनरल कन्सल्ट आणि ठेका असा सांगतो की ठेकेदाराने इथून माल घेता कामा नये, तिथून घेतले आहेत. कारण काय आहे? आमचा सवाल शिवसेनेला आणि सत्ताधाऱ्यांना आहे, या 6 खाणीमधना जो तुम्ही भरावचा माल घेतला तो का घेतला, त्याचे लागेबांधे काय, त्याचे संबंध काय, या खाणी कोणाच्या आहेत, त्याच्यातना होणारा नफा कोणाकडे जाणार आहे. आणि तो सुद्धा या 6 खाणीमधून 8,40,000 टन एवढा माल घेतलाय. 8,40,000 टन. दुसरा जो टप्पा आहे की ज्यामध्ये खाण तर प्रमाणित आहे, पण खाण प्रमाणित केली आहे कुठला माल आणण्यासाठी, तर बोल्डर्स आणण्यासाठी ती खाण प्रमाणित केली आहे. पण आणलाय माल तिकडून दुसराच, म्हणजे जो प्रमाणित नाही आहे. म्हणजे चहाच्या दुकानात कॉफी मागण्याचा प्रकार. आणि त्या 2 खाणी ज्या आहेत त्या या 6 सोडूनच्या ज्या 2 खाणी आहेत त्या आहेत, नंबर 1 गव्हाण सर्वे नंबर 356/9 जिथून अप्रमाणित माल घेतलाय. अप्रूव्ड खाणीतून प्रमाणित खाणीतून अप्रमाणित माल घेतलाय. आणि दुसरी कुंडेवाल सर्वे नंबर 41/1 या प्रमाणित खाणीतून अप्रमाणित माल घेतला. हा दुसरा भाग झाला.
तिसरा भाग जो आहे की ज्यामध्ये सुद्धा अप्रमाणित तिसराच माल घेतला, अशा 4 अन्य खाणी आहेत. कुंडेवाल सर्वे नंबर 53, कुंडेवाल सर्वे नंबर 54, कुंडेवाल सर्वे नंबर 58, कुंडेवाल सर्वे नंबर 51/2. या 4 मध्ये आर्मर नावाचं भरणीचं मटेरियल घेणं अपेक्षित नव्हतं. ते आर्मर हे अनपेक्षित असं माल मटेरियल घेतलं. आणि एक खाण तर अशी आहे की माल घेताना ती अप्रमाणित होती आणि माल घेतल्यानंतर ते पचवण्यासाठी तिला प्रमाणित केलं. ती आहे पुष्पक नोड. म्हणजे घेताना अप्रमाणित आणि माल घेतल्यानंतर प्रमाणित, बनवाबनवी. आणि अशा पद्धतीने जे सुरुवातीला मी सांगितलं असे 8,40,000 मेट्रिक टन अप्रमाणित मधना घेतले आणि 20 लाख टन ते सोडून अशा या 4 वेगवेगळ्या टप्प्यामधून ज्या क्वारीमधला माल प्रमाणित नव्हता, ज्या क्वारीमधला माल प्रमाणित होता पण दुसरा माल घेतला, ज्या क्वारीमधला प्रमाणित क्वारीतना नंतर प्रमाणित केलं माल घेतल्यानंतर, असा 20 लाख टन माल घेतला. बरं, हे सगळं जे आहे हे 28 लाख टनाचा माल एका वर्षामध्ये ज्या समुद्रात टाकलात तो त्या समुद्रात जाणं अपेक्षित नव्हतं. या कंडिशन, या अटी शर्ती तुमच्या, हा सल्ला तुमच्या कन्सल्टंटचा, याच्यावर लक्ष ठेवणं हे काम कन्सल्टंटचं, यावर लक्ष ठेवणं हे काम महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं, यावर दिशादर्शन देऊन योग्य रचना लावणं हे काम स्थायी समितीचं, सत्ताधाऱ्यांचं. पण 28 लाख टन निकृष्ट दर्जाचा माल समुद्रात टाकून केलेली भरणी ही कोस्टल रोडचा जन्म दर्जाहीन करणारी झाली आहे. आमची चिंता ती आहे. आणि म्हणून मी दुसरं पत्र तुम्हाला देणार आहे की माननीय भूपेंद्र यादवजी, केंद्रीय पर्यावरण मंत्री, यांना मी पत्र लिहिलं आहे. याचं कारण केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी त्यावेळेला परवानगी देताना, एनओसी देताना ज्या अटी शर्ती टाकल्या त्यामध्ये ज्या दर्जाच्या गोष्टी महापालिकेने केंद्रीय पर्यावरण मंत्र्याला सांगितल्या, विभागाला सांगितल्या की आम्ही असंच काम करणार आहोत, त्यापासून महापालिकेने फारकत घेतली आहे. याचा अर्थ केंद्रीय पर्यावरण खात्याच्या अटी शर्तीचा भंग केलाय महापालिकेने. आणि म्हणून एवढ्या मोठ्या या 1,600 कोटीच्या घोटाळ्यात प्रथमतः जे जबाबदार आहेत त्याबद्दल आमची मागणी मुंबई महानगरपालिका आयुक्तांकडे जी आहे ती नंबर 1 की या कन्सल्टंट, पीएमसी आणि जनरल कन्सल्टंट दोघांनाही काळ्या यादीत टाकण्यात यावं, ब्लॅक लिस्ट करण्यात यावं, त्यांची इन्क्वायरी, चौकशी लावावी. हा पहिली मागणी आहे. दुसरं, पुन्हा अजूनही वेळ गेलेली नाही. आमचा या प्रकल्पाला विरोध नाही. हा प्रकल्प व्हावा हीच भाजपची इच्छा आहे, पण तो योग्य पद्धतीने दर्जा टिकवून झाला पाहिजे. म्हणून महापालिकेने आणि शिवसेनेने आमची हात जोडून विनंती आहे की हा प्रतिष्ठेचा मुद्दा करू नका. अजूनही वेळ गेली नाही. सुधारा, दर्जा पुन्हा भरणीचा, कोस्टल रोडच्या पायाचा पुन्हा दर्जा टिकवण्यासाठी पावलं उचला, ही दुसरी विनंती आहे. तिसरी मागणी केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांशी आहे, जी या पत्रात मी केली आहे की महापालिकेने आपल्याकडे परवानगी मागताना ज्या गोष्टी दर्जा संबंधात सांगितल्या त्याचा भंग केला असल्यामुळे महापालिकेकडून खुलासा आणि स्पष्टीकरण केंद्रीय मंत्र्यांनी मागवावं. आज तर मी एवढीच मागणी करतोय की खुलासा मागवावा.
आणि चौथं, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी यावर SIT मार्फत चौकशी करावी, कारण यामध्ये महापालिका अधिकारी, महापालिका विजिलन्स स्टाफ, प्रकल्प व्यवस्थापन कन्सल्टंट, सर्वसाधारण कन्सल्टंट, अनअप्रूव्ड क्वारीजचे मालक, त्या मालकांचे असलेले हितसंबंध, सत्ताधाऱ्यांचा काही हात, यातना 1600 कोटीचा हा घोटाळा आहे, म्हणून SIT मार्फत चौकशी करावी. या 4 मागण्या करतो. शेवटला पुन्हा एकदा महापालिका प्रशासनाला आणि मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती, केवळ राजकीय प्रतिष्ठेचा मुद्दा करू नका. हा मुंबईकरांसाठी 14,000 कोटीचा कराचा प्रश्न आहे. निकृष्ट आणि दर्जाहीन काम झाल्यामुळे उद्या मुंबईकरांचं आयुष्य धोक्यात येणार आहे. राज्य सरकार स्वतःच असं म्हणतंय की जो रिपोर्ट समोर आलाय पर्यावरणाच्या संबंधात, त्यामध्ये मुंबईतला काही भाग पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे येणाऱ्या काळामध्ये समुद्र जमीन अजून गिळंकृत करणार आहे. अशा वेळेला दर्जाहीन कोस्टल रोडची हालत काय होईल? हा भवितव्याच्या मुंबईकरांशी संबंध आहे. आणि म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही. आमचा प्रकल्पाला विरोध नाही. प्रकल्प योग्य पद्धतीने झाला पाहिजे, भ्रष्टाचार विरहित झाला पाहिजे, म्हणूनच्या या मागण्या आम्ही करतो आहोत. माझी अपेक्षा आहे महानगरपालिका प्रशासन पुन्हा असं बोगस, तातडीने, अक्कलहीन आणि कंत्राटदार आणि सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचारावर पांघरून घालणारं उत्तर देणार नाही, असा प्रयत्न करेल. अन्यथा माझ्याकडे वर्षभर लावावे एवढे फटाके कोस्टल रोडच्या बाबतीतले पुराव्याचे आहेत. मी ते काढत राहीन. आमची नाळ मुंबईकरांशी आहे. दिवाळीच्या आधी भ्रष्टाचाराचे फटाके शिवसेनेला वाजलेले नको असतील. या मुंबईच्या भ्रष्टाचाराच्या असलेल्या कोस्टल रोड प्रोजेक्ट मधले तर अजूनही वेळ गेली नाही तशी असंबंध उत्तर देऊ नका. मी चर्चेला तयार आहे. भाजप तर मुंबईकरांसाठी कोणाच्याही दरवाजात उभी राहायला तयार आहे. धन्यवाद. तुम्हाला यातला कॉपी सगळ्यांना आता देऊ. हे मराठी मधलं संपलं सगळं? ठीक आहे. नहीं, आमच्या गटनेत्यांशी बोलून आम्ही ते लवकर जाहीर करू. आज मैं यहाँ पर मुंबई शहर में मुंबई वासियों के भविष्य की अति आवश्यक इस प्रकार के मुंबई कोस्टल रोड प्रोजेक्ट में जो भ्रष्टाचार महानगर पालिका प्रशासन और मुंबई महानगर पालिका में बैठे हुए सत्ताधारियों ने किया है, उसकी जानकारी देने के लिए ये इस प्रेस कॉन्फ्रेंस को मैंने बुलाया है. 6 सितंबर 2020 को मैंने बीएमसी के कमिश्नर को पत्र लिखकर यह बताया था कि मुंबई कोस्टल रोड के काम में 1000 करोड़ का भ्रष्टाचार हो रहा है. मैंने ये भी उजागर किया था कि इस कोस्टल रोड के काम में जो रिक्लेमेशन के लिए, रिक्लेम करने के लिए मटेरियल यूज किया जा रहा है वो सही नहीं है, और मांग भी की थी कि इसकी SIT के मार्फत इंक्वायरी हो जाए. और मैंने आरोप भी किया था कि मुंबई महापालिका पर बैठे हुए सत्ताधारी शिवसेना का इसमें कोई रोल है. तब मुंबई महानगर पालिका के आयुक्त महोदय ने एक ही दिन में बहुत जल्दबाजी में रिप्लाई कर दिया कि इसमें कोई भी भ्रष्टाचार नहीं है, ना कुछ गलत हुआ है. आज जो कमिश्नर महोदय ने रिप्लाई दिया था उसका पर्दाफाश करने
और इसमें कैसा करप्शन हुआ है उसकी जानकारी देने में आया हूं। मुंबई कोस्टल रोड प्रोजेक्ट ये 14,000 करोड़ रुपए का है। इसका वहन और कंस्ट्रक्शन और रिक्लेमेशन करने के लिए जो माल यूज किया जाएगा वो कौन से क्वारीज से होना चाहिए, उसका क्वालिटी और क्वांटिटी स्टैंडर्ड क्या होना चाहिए, इसके बारे में टेंडर में बहुत स्पष्ट रूप से कंडीशन रखी है। ये कंडीशन और उसका वहन करने के लिए मुंबई कॉरपोरेशन के स्टैंडिंग कमेटी के अप्रूवल के साथ 2 प्रकार के कंसल्टेंट अपॉइंट किए गए हैं। एक जनरल कंसल्टेंट और दूसरा प्रोजेक्ट मैनेजमेंट कंसल्टेंट। बावजूद इतनी व्यवस्था के बाद आज मैं महापालिका पर और सत्ता में बैठे हुए महापालिका के लोगों पर आरोप कर रहा हूं कि इस काम में अभी 1,000 करोड़ नहीं 1,600 करोड़ रुपए का भ्रष्टाचार मुंबई में मुंबई कोस्टल रोड प्रोजेक्ट के काम में हो रहा है। नंबर 1। नंबर 2, दर्जाहीन क्वालिटी सब स्टैंडर्ड का काम मुंबई कोस्टल रोड प्रोजेक्ट के कार्यान्वित में हो रहा है। दिल्ली में जैसे असफाल्ट के रास्ते बनाते समय वही कॉन्ट्रैक्टर, वही स्टैंडिंग कमेटी, वही अप्रूवल और वही कट कमीशन, उस प्रकार की शिवसेना की जो कार्य पद्धति है उसी प्रकार से इस अंतरराष्ट्रीय कोस्टल रोड प्रोजेक्ट में दर्जाहीन काम हो रहा है। तीसरा, मुंबई वासियों का 14,000 करोड़ का नुकसान कोस्टल के काम में करप्शन का लहर सामने लेकर आया है। और चौथा आरोप हमारा यह है क्योंकि ये दर्जाहीन और निकृष्ट है, इसके कारण मुंबई वासियों की जान और जान के ऊपर कहीं ना कहीं खतरा ये कोस्टल रोड बनने के बाद उसके ऊपर चलते समय आएगा, ये हमारा डर है। वो कैसे? तो बीएमसी के कंडीशन और पीएमसी और जनरल कंसल्टेंट कहता है कौन सी क्वारीज अप्रूव्ड है, कौन से खदान अप्रूव्ड है, उस अप्रूव्ड खदान में से अप्रूव्ड क्वांटिटी का, अप्रूव्ड स्टैंडर्ड का ही माल मुंबई के समंदर में रिक्लेमेशन और भराव करने के लिए लाना चाहिए और उपयोग करना चाहिए, ये कंडीशन है। बावजूद उसके मुंबई महानगर पालिका ने जो खदान अप्रूव्ड नहीं, ऐसे 6 खदानों में से श्री कंस्ट्रक्शन 1, वैभव कंस्ट्रक्शन 2, भटाट कंस्ट्रक्शन 3, दीप इंफ्रा 4, खुंडेवाल सीरियल नंबर 51 5, खुंडेवाल सीरियल नंबर 58 6, ये 6 खदानों से जो अप्रूव्ड नहीं, प्रमाणित नहीं, सैंक्शन नहीं, उसमें से माल लेकर मुंबई के समंदर में रिक्लेमेशन किया। क्यों किया? अप्रमाणित, अनअप्रूव्ड खदान में से क्यों लिया? ये खदानें किसकी है? इस खदानों को जो प्रॉफिट मिला है वो किसके पास जाने वाला है? कौन से राजनेता का उससे संबंध है? इसमें भ्रष्टाचार क्यों किया? इसका जवाब हमको चाहिए, ये हम मांग कर रहे हैं। दूसरी जो खदानें हैं जो प्रमाणित तो है, लेकिन वो प्रमाणित खदानें बोल्डर नाम के भराव और रिक्लेमेशन के लिए जो मटेरियल लगता है उसके लिए प्रमाणित था, बावजूद उससे जीएसबी यानी रिक्लेमेशन का अलग जो प्रमाणित माल नहीं है वो अनअप्रूव्ड माल अप्रूव्ड खदान से लिया। क्यों लिया? इसका प्रॉफिट क्यों किया गया उस कंपनी को? ऐसी 2 खदानें हैं, गवान सर्वे नंबर 356, कुंटेवाल सर्वे नंबर 41। तीसरी कैटेगरी है जिसमें खदान तो अप्रूव्ड है बोल्डर के लिए, लेकिन उसमें भराव का मटेरियल लिया आर्मर, चाय के दुकान में कॉफी मांगना। इस प्रकार से ये 4 अलग खदानें हैं। खुंडेवाल सर्वे नंबर 53, खुंडेवाल सर्वे नंबर 54,
कुंडेवाल सर्वे नंबर 58, कुंडेवाल सर्वे नंबर 51, इन 4 खदानों से जिस माल को प्रमाणित किया उसको छोड़कर जिस अप्रमाणित माल को लिया गया और उनको मदद की गई, वो क्यों की गई? और चौथी कैटेगरी है, जब माल लिया तब वो खदान अप्रमाणित थी, अनअप्रूव्ड थी, माल खरीदने के बाद उसको पश्चात बुद्धि से प्रमाणित किया गया, अप्रूव किया गया, वो है पुष्पक नोड। ऐसे सभी प्रकार से अप्रमाणित खदान, प्रमाणित खदान से अप्रमाणित माल, प्रमाणित खदान से प्रमाणित एक माल है, अप्रमाणित दूसरा माल लिया, और लेते समय अप्रमाणित खदान थी, बाद में प्रमाणित की गई। यह लुप्पा छुपी का खेल मुंबई के समंदर में 28 लाख मेट्रिक टन का रिक्लेमेशन का दर्जाहीन, निकृष्ट, सबस्टैंडर्ड रिक्लेमेशन करने का काम किया गया है, जिसके कारण इस कोस्टल रोड का जो पाया है, प्लिंथ है, काम है, वो निकृष्ट हो रहा है। और इसके लिए हम मांग कर रहे हैं कि मुंबई महानगर पालिका प्रशासन आयुक्त महोदय, ये जो जनरल कंसल्टेंट और प्रोजेक्ट मैनेजमेंट कंसल्टेंट है, जिसको मुंबई वासियों का 600 करोड़ दिया, वो अपने काम करने में असफल रही है। माल भी प्रमाणित नहीं ले सकी, माल का उपयोग भी प्रमाणित नहीं कर सकी, तो उनको 600 करोड़ दिया क्यों? और वो अपने अटी शर्ती से, कंडीशन से बाजू में क्यों गए? इन 600 करोड़ देकर भी काम दिए हुए कंसल्टेंट को ब्लैकलिस्ट किया जाए, ये पहली मांग है। दूसरी मांग बीएमसी से हमारी है, अभी भी समय नहीं गया, आप इस स्टैंडर्ड को फिर एक बार रिवाइज करिए, जो गलतियां हुई है उसको सुधारिए, उसके लिए एक्सपर्ट्स कमेटी अपॉइंट करिए। ये बीएमसी से 2 मांगे हैं। तीसरा, मैंने खत लिखा है सेंट्रली एमओईएफ के मिनिस्टर माननीय भूपेंद्र यादव जी को कि बीएमसी ने जो पेपर सबमिट किए थे और जो जानकारी दी थी कि हम स्टैंडर्ड कैसे मेंटेन करेंगे इस कंस्ट्रक्शन का, इस कोस्टल रोड का, उससे वो भटक गए, उसमें भ्रष्टाचार हुआ है। इसके कारण सेंट्रल की जो एनओसी मिली है पर्यावरण की, उसका भंग किया गया है बीएमसी की तरफ से। इसके लिए बीएमसी से वो केंद्रीय मंत्री इसका जवाब तलब करे, इसका स्पष्टीकरण मांगे। ये दूसरी मांग है। और तीसरी मांग, मुंबई वासियों का 14,000 करोड़ रुपया पानी में बह जाना। कल ये निकृष्ट सब स्टैंडर्ड कोस्टल रोड होने के कारण आने वाले पर्यावरण के चैलेंज है, जिसमें मुंबई खतरे से कम नहीं, ये स्वयं राज्य सरकार करती है। तो इस कोस्टल रोड का भविष्य और उसके ऊपर चलने वाले मुंबई वासियों का भविष्य, इसका जान और जहान का खतरा है। इस कारण और 1600 करोड़ का भ्रष्टाचार हुआ है, जिसमें सत्ताधारी स्टैंडिंग कमेटी के लोगों का हाथ है, शिवसेना का हाथ है। इसके लिए माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र के इसकी एसआईटी मार्फत इंक्वायरी करे, चौकसी करे। हम अंत में फिर एक बार कहना चाहते हैं, इस प्रोजेक्ट को हमारा विरोध नहीं, किंबहुना इस प्रोजेक्ट को होने के लिए तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने बहुत मेहनत की और सब परमिशंस लाके दी, लेकिन इस भ्रष्टाचार के कारण पैसा भी और जान भी खतरे में आ चुकी है। इसके लिए शिवसेना इसकी प्रतिष्ठा न करे, हमारी हाथ जोड़ के विनती है, वो इसको रिवाइज करे, इसकी इंक्वायरी करे और अच्छा दर्जा और स्टैंडर्ड वाला रोड मुंबई वासियों को दे। भारतीय जनता पार्टी मुंबई वासियों के हित के लिए इस प्रकल्प के साथ है, लेकिन भ्रष्टाचार के विरोध में है। मैं इस बात की भी चेतावनी शिवसेना को देना चाहता हूं, दिवाली के पहले भ्रष्टाचार के और फटाके अगर फूटने नहीं चाहिए, तो आप ये जानकारी हम दे रहे, उसमें कोई भी गड़बड़ी न किए बिना उसके ऊपर जरूर सकारात्मक काम करें। नहीं तो मेरे पास और भी मटेरियल है भ्रष्टाचार के, जो मैं दिन दहाड़े और लेके आऊंगा। धन्यवाद। बताया ना भैया, मैंने जांच का नहीं कहा, आपने सुना नहीं, मैंने कहा स्पष्टीकरण, उनसे जवाब तलब करे, ये स्पष्ट कहा।
ने विकासाच्या नारळ फोडण्याचे किती कार्यक्रम करणार आहात? सत्ताधारी मलमपट्टीचं काम कितीपर्यंत करणार आहात? वरळीतल्या आमच्या बिर्डी वासियांना त्या ठिकाणी त्यांच्या घरांच्या मूलभूत हक्काची शस्त्रक्रिया हवी आहे, ऑपरेशन हवंय, मलमपट्टी नको आहे. आणि त्यामुळे एका अर्थाने माननीय मोदी बेघरांना घर द्यायला निघाले, पण राज्यातलं ठाकरे सरकार ज्यांची घरं आहेत त्यांना असुरक्षित घर द्यायला निघाले आहेत. या विरोधात भारतीय जनता पार्टी तिथल्या रहिवाशांबरोबर राहील आणि पुढे जाऊन आंदोलनाचाही पवित्रा घेईल. तुम्ही केंद्राच्या बाबतीत एक बोललात की सध्या फक्त खुलासा द्यावा असं सांगतोय. खुलासा मागवावा. सध्या फक्त खुलासा म्हणजे पुढची भूमिका काय? पुढच्या टप्प्यात सांगतो, पुढच्या टप्प्यात सांगतो. नहीं, मैंने ऐसा नहीं कहा. मैंने कहा जो कार्य पद्धति गली के रोड में अस्फाल्टिंग करते समय करके दिखाया बोलने वालों ने कट कमीशन का किया, उसी प्रकार से कार्य पद्धति कोस्टल रोड के काम में करना, इससे मुंबई वासियों का कोई दुर्दैवी चित्र नहीं. केंद्र यामध्ये काय करू शकतं? तुम्ही म्हणता प्रदेशाचा मुद्दा करू नका, पण हे काम थांबवलं जाऊ शकतं का? भाजपची पुढची भूमिका काय? काम थांबवणं, प्रकल्प न होणं, काम अडकवणं ही आमची भूमिका नव्हे. मेट्रोच्या कामात आरेच्या प्रकरणात सगळ्या महाराष्ट्राने बघितले, 9 महिने प्रकल्प अडवणे ही भूमिका त्यांची, शिवसेनेची. आम्हाला मुंबईवासियांना दर्जेदार विकासाचे चित्र द्यायचं आहे, म्हणून आजही समर्थन, सहयोग आणि ज्या झालेल्या चुका सुधारण्याची संधी देण्याचा हा आमचा प्रस्ताव आहे. ती आमची विनंती आहे, ती आमची प्रतिष्ठा नाही. जर शिवसेनेने त्याला योग्य पर्याय दिला नाही तर सगळे पर्याय खुले आहेत. खरं तर रस्त्यावरचे खड्डे हे न भरणे किंवा अनधिकृत बांधकामाला जोपासणे, वाढवणे किंवा संरक्षण देणे हे दोन्ही गुन्हे समपद्धतीचे आहेत. आणि त्यामुळे जे असिस्टंट कमिशनर हे करत नसतील, कचुराई करत असतील, त्या असिस्टंट कमिशनरवर आयुक्ताने कारवाई केली पाहिजे. ते पाणी करतायत का पांघरून घालतायत असा प्रश्न निर्माण होतो. कल जो बोला वो मैंने अनुमान पे सही बोला. मेरा अनुमान सही लाने का प्रयास होना या नहीं होना उनके हाथ में है. हमारा सवाल ठाकरे सरकार से सीधा सीधा है, कब तक मलमपट्टी मलम लगाने का काम आप करेंगे? एक ही प्रोजेक्ट के बारे में कितनी बार भूमि पूजन करेंगे? अरे एक तरफ माननीय देश के प्रधानमंत्री बेघरों को घर देने के लिए काम कर रहे, सब्सिडी दे रहे, कार्यक्रम कर रहे, कार्यान्वित भी हो रहा है. और यहां पर ठाकरे सरकार जिनके घर मुंबई में वर्ली बीडीडी में है उनको असुरक्षित इस प्रकार का घर देने की बात कर रहे, जो लोगों की मांग नहीं है. निवासियों के मांग के खिलाफ किया हुआ प्रस्ताव बेकायदेशीर है. हम वर्ली के बीडीडी वासियों के साथ में हैं और उसके लिए चाहिए तो आगे बढ़कर आंदोलन भी करेंगे. नाही, त्यांच्याकडे अशी माहिती असेल तर त्यांनी त्याची माहिती सीबीआयला द्यावी.
सह्याद्रीची उंची म्हणजे